नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रियांशु आणि ज्ञान क्लासेस मध्ये सर्वांचं स्वागत आहे. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 घेतला होता, तो म्हणजे व्हॉट्स द सोल्युशन. ओके, जो आपला आता सेकंड क्वेश्चन आहे ते म्हणजे काय का यूज युअर ब्रेन पॉवर इन. ओके, सो त्याच्यातला पहिला क्वेश्चन काय आहे का हाऊ मेनी रोटेशन्स डज द अर्थ कंप्लीट ड्युरिंग वन रोटेशन अराउंड द सन. म्हणजे काय ना, हाऊ मेनी रोटेशन्स म्हणजे अर्थ किती वेळा रोटेट करते हा, जेव्हा ती सूर्याभोवती पण चक्कर मारते. ती म्हणजे एक कम्प्लीट चक्कर मारताना ती अर्थ स्वतःभोवती किती वेळा चक्कर मारते. ओके, सो त्याचा आन्सर काय अर्थ टेक्स वन कम्प्लीट रोटेशन इन वन डे. म्हणजे काय अर्थ जी आहे ती एक दिवस घेते एक कम्प्लीट रोटेशन घेण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर जो सेकंड पॉइंट आहे द अर्थ टेक्स अ कम्प्लीट 365 days and 1/4 day फॉर वन कम्प्लीट रिव्हॉल्युशन. म्हणजे काय का अर्थ जी आहे ती 365 डेज सोबत 1/4 डे पण घेते सूर्यभोवती म्हणजे कम्प्लीट रिव्हॉल्युशन कम्प्लीट करण्यासाठी. ओके, दिस मीन्स इन वन रिव्हॉल्युशन द अर्थ शो 365 days अँड 1/4 रोटेशन. म्हणजे काय एका वर्षामध्ये अर्थ आपल्याला किती दिवस म्हणजे 365 डेज शो करतं विथ 1/4 रोटेशन. ओके, आणि त्याच्यानंतर आता तुमचा जो सेकंड क्वेश्चन आहे ते काय आहे इट इज नाही इट इज सनराइज ऍट इथनाल नगर इन अरुणाचल प्रदेश. म्हणजे सनराइज आहे इथनाल नगर मध्ये, म्हणजे कुठे अरुणाचल प्रदेश मध्ये. ओके, राईट द नेम्स ऑफ द सिटीज इन द ऑर्डर इन विच द सन विल बी राईज देअर. म्हणजे काय आता हे जे नेम्स दिलेले जे आहे ना ते एक सिक्वेन्स मध्ये लावा जिथं म्हणजे सन पहिले राईज होईल. ओके, म्हणजे त्याच्यात काय नाव दिलेले आहे मुंबई महाराष्ट्र, कोलकाता वेस्ट बेंगाल, भोपाल एमपी, नागपूर महाराष्ट्र वगैरे हे नावं दिलेले. सो हे नाव आपल्याला ना सिक्वेन्स मध्ये लावायचे. ओके, सो त्याचा ना फर्स्ट पॉइंट काय आहे द अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. म्हणजे काय अर्थ ही रोटेट होते वेस्ट पासून ते ईस्ट मध्ये. ओके, therefore there would be sunrise in the eastern states. Hmm. Therefore there would be sunrise in the west eastern states earlier. म्हणजे काय ईस्टर्न स्टेट्स मध्ये आपल्याला अर्लियर सनराइज दिसेल, आपल्याला अर्ली सनराइज दिसेल. लेटर ग्रॅज्युअली द सनराइज कॅन बी सीन फ्रॉम द वेस्टर्न स्टेट्स ऑफ इंडिया. मग त्याच्यानंतर लेटर आपल्याला जो सनराइज आहे तो कुठून वेस्टर्न स्टेट्स पासून दिसेल आपल्याला इंडियामध्ये. ओके, द ऑर्डर इन विच द सनराइज वुड बी सीन इज ऍज फॉलोज. मग ऑर्डर काय राहिल्याची पहिलं काय इथनानगर येईल अरुणाचल प्रदेश मधला. ओके, त्यानंतर काय येईल कोलकाता येईल वेस्ट बेंगाल मध्ये. ओके, नंतर काय येईल भोपाळ येईल मध्य प्रदेश मध्ये, त्याच्यानंतर नागपूर येईल महाराष्ट्र मधला, आणि लास्ट म्हणजे काय येईल मुंबई येईल महाराष्ट्र मधला. ओके, सो हे दोन तुमचे क्वेश्चन्स आहे आजचे. आणि आपला जो पुढचा थर्ड क्वेश्चन जो आहे तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया तो.